हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. हां, गुड. सो आम्ही थोडंसं म्हणजे फक्त फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून आलो आहे नाश्ता करायला आणि मग आम्ही रूममध्ये जाऊन मेकअप करणार आहे, म्हणजे तयारी करणार आहे आणि मग जवळ घेऊन थोडंसं नाही म्हणजे दोघंही दिसू दे. हां, आणि मग उदयपूरमध्ये फिरणार आहे. सो आम्ही उदयपूरला आलो, तुम्हाला आम्ही सांगितलं की नाही माहीत नाही, हाच स्टार्ट आहे वाटते ब्लॉगचा. सो आम्ही जैसलमेरवरून निघालो, उदयपूर आलो. सो काल आमचा दिवस पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये होता आणि काल रात्री आम्ही ऑलमोस्ट 7:30-8ला पोहोचलो उदयपूरला. येस. आणि मग त्याच्यानंतर आम्ही रूम टूर घेतली, ती दाखवू आम्ही आमचं बोलणं झाल्यावर शेवटी. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला उदयपूरमध्ये आम्ही जे फिरतो ते दाखवू. येस. थोडी स्ट्रीट शॉपिंग आणि स्ट्रीट फूड पण करायचं आहे. येस. आता आमचा नाश्ता आलेला आहे, पोहा. पोहा आणि आलू पराठा आम्ही घेतला. येस. सो आम्ही एक व्हिडिओ करू, त्याच्यात आम्ही तुम्हाला सगळं सांगू, आमचा एक्सपिरियन्स चांगला वाईट चांगला आहे, हॉटेल्स कोणते चांगले आहे, कोणते खराब आहे, टूर अँड ट्रॅव्हल्सनी करायचं नाही करायचं, त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही पण. आणि ते सगळं म्हणजे ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुम्ही जर टूर प्लॅन करत असाल आता किंवा काही दिवसांनी तर नक्की बघा. आम्ही त्याच्यात मोस्टली ट्राय करू सगळे डिटेल्स द्यायचा, खर्च वगैरे द्यायचा आणि तो व्हिडिओ याच्यानंतर आम्ही करू. सो आता तुम्ही रूम टूर बघा आणि मग आपण भेटू आम्ही तिथे कुठे जाऊ. येस, बाय. आवर होम फॉर नेक्स्ट 2 days, लास्ट 2 days असं म्हणू शकतो. अनु माऊ, आपली रूम दाखव. ही एवढीच रूम आहे आमची. हा छोटीच रूम आहे आमची. आणि आम्ही खुश पण नव्हतो, त्यांनी आम्हाला दुसरी रूम दिली होती. पहिली दुसरीच रूम दिली होती मूर्खांनी. जी अजिबातच चांगली नव्हती. आणि आम्ही तुम्हाला सगळ्या ट्रॅव्हलचा एक्सपिरियन्स जसं तुम्हाला म्हटलं तसं सांगू, पण आम्ही जिथून केलं तिथून तरी बुक नका करू असं आम्ही म्हणू. हो. असं नाही की एकदम खराब होतं, पण एकदम ॲव्हरेज एक्सपिरियन्स होता. येस. व्ह्यू दाखवून ते पहिली रूम आहे ज्याला व्ह्यू आहे, ती एक गोष्ट आहे फक्त. ही शिवजीची मूर्ती आम्हाला जैसलमेरवरून उदयपूर जाताना ऑन द वे दिसली. सो तुम्हाला वाटत असेल तुम्ही थांबू शकता इथे. आम्ही थांबलो नाही कारण आम्हाला लेट झालं होतं आणि आमच्या अटेंडित नव्हतं. हे इसकी हाइट करीब 350 प्लस है, 355 फीट कुछ बताते हैं सर. हॅलो गाईज, आम्ही सिटी पॅलेस उदयपूर आलो आहे आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. ट्रेनने जात आहे, दाखवतो तुम्हाला ट्रेन. अशा ट्रेनमध्ये बसलो आम्ही. अशा ट्रेन असतात 50 रुपये पर पर्सन. हे आपल्याला एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर सोडतील. आता दुसऱ्या सोडतील की तिसऱ्या काही पण 1 वे तिकीट आहे. एका पॉईंटवर 50 रुपये आणि म्युझियमची 450 आहे. पण समजत नाही काय कसली तिकीट काढायचं आहे आपण. काहीच नाही समजत. आपल्या इकडचं आपण सांगत पण नाही व्यवस्थित. 2-3 ऑप्शन होते. आम्ही एक काढली म्युझियमची, क्रिस्टल गॅलरी होती, त्याच्यात वेगळं काहीतरी होतं पण ते आम्ही काढली नाही कारण त्याची किती होती, त्याची 500 होती. आणि अजून एक तिसरं होतं बोट राईड, तर ते त्यांनी सांगितलं आम्हाला तिकडे पण मिळेल. वेळेवर काढायचे. बाय. येऊ का? हॅलो. आता आम्ही बोटिंग लाईनमध्ये आहे आणि तिकडे पॅलेसमधलं आम्ही शॉर्ट काढले, व्हिडिओ काढले, पण कसं आहे तिथं बोलता नव्हतं, खूप लोक होते त्यामुळे. सो आता दाखवण्यासारखं पण नव्हतं, म्हणजे आम्ही काही व्हिडिओ काढले आहेत ते दाखवू आपण नक्कीच. आणि आता आम्ही छान बोटमध्ये बसू, तेव्हा डबल येऊ आणि दाखवू, हा लेक व्ह्यू दाखवू. बोट अभी आ रही है. फ्रंट सीटला बसलो आहे आम्ही. VIP ट्रीटमेंट बघा छान आहे. आम्ही दाखवतो. आम्ही सगळ्यात समोर बसलो आहे आणि आता एक प्लेसेस दाखवतो तुम्हाला पण. ठीक आहे, गॉगल पाहिजेच आणि लाईफ जॅकेट घातलं आहे, कंपल्सरी घाला सगळ्यांनी, चांगली गोष्ट आहे, सेफ्टी पर्पज. ठीक आहे, दाखवतो आता बॅक अँगल, बॅक कॅमेरा. बाय. हा सिटी पॅलेस आहे जो मगाशी आम्ही काही आतले क्लिप्स काढले आहेत, पण आता छान पाण्यातून बघतो आहे.
सो इथे आम्ही हे सांगायचं विसरलो की जिथे आम्ही जगमंदिरमध्ये गेलो, जगमंदिर जे आम्ही म्हणत होतो ते आम्हाला वाटत होतं की मंदिर आहे, पण ते ॲक्च्युली एक आयलँड पॅलेस आहे आणि तिथे खायला वगैरे आपण घेऊ शकतो, म्हणजे कॅफे टाईप आहे ते. फक्त एका वेगळ्या ठिकाणी लेकमध्ये आतमध्ये आयलँडसारखं त्यांनी उभं केलं आहे. सो ते मंदिर वगैरे काहीच नाही. आम्ही तिथे गेल्यावर मंदिर शोधायला लागलो आणि मग ते आम्ही सांगायचं पण विसरलो व्लॉगमध्ये. सो येस, ते मंदिर नाही आहे, तुम्ही ते स्किप करू शकता. जग मंदिरच्या तिथे पोहोचलो आता आम्ही. जग मंदिर आहे आणि 600 रुपये घेतलं बोटिंगचे, पण सगळ्यात तसं हा एक चक्कर मारला, पण आहे तरी खूप जास्त आहे. तरी थोडं कॉस्टली आहे. आता आम्ही लेकला आलो आहे. आता इथे उतरायचे आहे. बघा छान आहे. जग सांग मग मोबाईल. जग मंदिरमध्ये आलो आम्ही. हे बघा हा लेक व्ह्यू आहे. खूप फॉरेनर्स आहे, पण पूर्ण राजस्थानमध्ये. हे बघा माझ्या हातावर कातीन आली. थांब तिथे सोडून देतो. हा व्ह्यू आहे माझा. सो छान वाटतं इथे बसायला. ही ऑर्डर घेतली आम्ही इथून. कोल्ड कॉफी, सँडविच आणि फ्राईज. कोल्ड कॉफी अर्धी पिली कोण? पिलो आम्ही, कारण की सँडविच यायला खूप वेळ लागला. तानू खातोय कारण मला खूप भूक लागली. आता मी पण खाते आणि मामी जाऊन स्ट्रीटवर खाणार आहे. आम्ही आता जगदीश मंदिरात आलेलो आहे. सिटी पॅलेसच्या एकदम जवळ आहे. धडकची शूटिंग झाली आहे. धडक शूटिंग करतो बरोबर. हां, म्हणजे थोडंसं एक सीन बहुतेक, जेवढं मला माहीत आहे. हाँ वो तो आ जाएंगे. अपने पास वाली दुकान भी दिखाता हूँ भाई. हां हां. गाईज, मी आत्ता या काकांकडून हे बनवून घेतलं सुंदर नेल आर्ट माझ्यासाठी. आणि त्यांनी इतकं सुंदर 5 मिनिटात मोर बनवला या काकांनी. हे त्यांचं दुकान आहे. मी बाहेरून दाखवते नाव, आणि त्यांनी हे पण दिलं आहे. मी हे पण टाकेन तुम्हाला पाहिजे असेल तर. खूप आम्ही शोधत आलो, पण मला फायनली मिळालं. गाईज, आता आम्ही आलो आहे सहेलियों की बाडी इथे. हे एक पार्क आहे, इथे राहण्या येतो त्यामुळे, म्हणून आता हे टुरिस्ट स्पॉट झालं आहे. आणि इथे सगळे फाउंटन्स आहे. छान आहे बघायला, पण खूप गर्दी आहे. सो फोटो व्हिडिओ निघणं जरा कठीण आहे. खूप जास्त गर्दी आहे, खूप. येस, तू जा ना, इथे तुला दाखवते मी. अनुचा आत्ता आउटफिट दाखवला का? मी तुम्हाला दाखवला असेल ना. छान दिसते अनु. मी अनुचा फोटो काढते. अनु माझी पर्स घेऊन आहे. पर्स दे ना, पर्स घेऊन फोटो काढणार का? हा, पण असंच फोटो काढतो ना. ठीक आहे, पर्स घेऊन अनुचा फोटो काढणार मी. बाय बाय. फाउंटेन दिसत आहे का माझ्या हातचा? नाही दिसत. ही बाई कारण पाणीच नाही दिसत आहे. ही बाई नाही दिसत आहे. दाखवतो. बॅकने दाखवते. हे बघा, छान छान. हे कपडे घालायला पाहिजे का अनु मी? चांगले नाही वाटत? ओके गाईज, आता मी साडी घालणार होती, रूमवर जाऊन चेंज करणार होती, पण मला अनुनी जाऊ दिलं नाही. कारण लेट झाला आणि मला अंदाज झाला त्याच्यामुळे. सो बाय. अनु कधी काळा दिसतो. हे आतमधून असं आहे. ते पूर्ण फाउंटेन्स आहे सगळीकडे. आय डोंट नो एवढं क्लिअरली दिसत आहे की नाही फाउंटेन्स, पण सगळीकडे फाउंटेन्स आहे. दाखवते तुम्हाला झूम करून. हे बाहेरचे फाउंटेन्स आहे. हे इकडे काय प्रत्येक याच्यात मी जाऊन आली आत्ताच. त्याचे फोटो टाकेन मी. माझा अनु बघा. सनसेट पाहायला आलो होतो आम्ही. झाला सनसेट झाला. आम्ही फोटो काढण्यात बिझी होतो, त्यामुळे व्हिडिओ घेतलंच नाही. पण छान आहे व्ह्यू. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. बघा, तुम्हाला आम्ही दाखवतो. आम्हाला पण लोकांना ती असं काय
काय म्हणतात त्याला, आमचं प्रेम आमचं प्रेम लोकांना किती दिसत आहे. माझं आणि मागं तुझं आहे, तुझं तिकडचं आहे, माझं इकडचं आहे. आम्ही आता ऑर्डर दिली ती व्हेज कटलेटची, तर त्यांनी छान 2 हार्ट बनवून दिले आणि अंकित म्हणते की हा त्याचा आहे, हा माझा आहे. जमला नाही म्हणून आगाऊपणा नको करू. अजून आली ऑर्डर. आणि हे काय मंचाव चाऊमिन मंचाव काय तोही हसला तुला. मी आता जयपूरवरून नाही सॉरी उदयपूरवरून जयपूरला आलो आहे, कारण आमची फ्लाईट जयपूरवरून आहे. आता लास्ट स्टॉप आहे हा आमचा पत्रिका गेट. आणि आता इथून आता हां असंच थांबलो, म्हणजे वेळ होता म्हणून एअरपोर्टवर थांबल्यापेक्षा आता इथून एअरपोर्टला जाऊ, तिथे अजून एखाद्या तास थांबू आणि मग 9 वाजता फ्लाईट आहे. मी बँडेज लावून दिली. चला भेटूया. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू जयपूर. वेलकम बॅक यासाठी की आम्ही उदयपूर फिरून आलो, आता जयपूरला एअरपोर्टवर बसलो आहे आणि मग नाराज आहे कारण की आता आमचा अजून 2.5 तास इथे बसायचं आहे आणि आमचा टूर पण संपला आहे. म्हणून आता उद्यापासून मजदुरी ऑफिस चालू. मला अजिबात इच्छा नाही होती ऑफिस जॉईन करायची, पण आपल्याला करावं लागेल. मी 1 दिवस एक्स्ट्रा सुट्टी मागत होती पण त्यांनी दिली नाही. सो मग आता उद्यापासून आहे ऑफिस. आणि आता आम्ही जसं आलो होतो, येताना पण आम्ही 3 तास आधी आलो होतो. आता तर आम्ही 6 वाजतापासून इथे येऊन बसलो आहे. तर आता काही खाऊ, तेव्हा भेटू आणि मग हा ब्लॉग क्लोज करू आणि मग नंतर कोणत्या तरी दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू. पण तुम्ही आमचे सगळे ब्लॉग पहा. मी 5 ब्लॉग केले राजस्थानचे आणि तुम्ही ते सगळे बघा. आणि एक स्पेशल व्हिडिओ करू ज्यात आम्ही सगळ्या गोष्टी मेन्शन करू. तिकीट, कुठे गाईड हवा आहे नको आहे, रूम्स कशा होत्या आम्ही ज्या गोष्टी केल्या बरोबर त्या आणि ज्या आम्ही चुकल्या त्या चुका तुम्ही नंतर करू म्हणून ते पण. सो त्या व्हिडिओची पण वाट पहा आणि ठीक आहे खाऊ तेव्हा भेटू. आता इथे नव्हतं खायचं आम्हाला, पण जेव्हा आम्हाला इथे सोडलं आमच्या ड्रायव्हरने तेव्हा आम्हाला अजिबात भूक नव्हती आणि मग आता आमच्याकडे इथे खाण्यापासून ऑप्शन नाही आहे कारण आमची 9:30 फ्लाईट आहे 11:30. आणि हा व्हिडिओ आपण पुण्यात पोहोचल्यावरती क्लोज करू. हा व्लॉग नको हो पोचायच्या आधीच करू. तिथे पोहोचल्यावर करू. पुण्यात पोहोचलो दाखवू ना. ओके बाय. ही बघा खायच दिसलं आणि अंकिता खाणार नाही असं होतच नाही. ऑर्डर देत आहे बहुतेक एक तर बर्गर नाही तर पेनी मल्टीग्रेन. ही अंकिता अजून खात आहे. बाय हाय. अंकिता आणि अंकिताचं सँडविच आलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती खुश आहे ती. हा बाहेर नाही खाल्लं मगाशी आपण म्हणून आता अंकिता खात आहे. मला भूक नाही आहे, मी नाही खाणार आहे. बघा. हॅलो बाय. ब्लॉग करू आम्ही पुण्याला गेल्यावर असं करू तसं करू. मग आलो ना आता पुण्याला आल्यावरच करत आहे ना. मला वाटलं एअरपोर्टला. हा एअरपोर्टला काही गडबड झाली ना आपली. येस आम्ही आत्ता घरी आलो. आता 1:45 झाले आणि आता मला खूप झोप येत आहे. आम्ही गाडीत झोपलो होतो एअरपोर्टपासून घरी येईपर्यंत. आणि बोल आणि बस. आणि तुम्ही आमचे सगळे राजस्थानचे ब्लॉग बघा जसं मी आधी सांगितलं. आणि आता आम्ही छान झोपतो आणि आम्ही तुम्हाला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा शेवट आहे राजस्थानच्या टूरचा पूर्ण शेवटचा एंड आहे राहील हा, जो उदयपूर टू जयपूर आणि जयपूर टू पुणे असा राहील. ठीक आहे चला बाय. गुड नाईट. जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा, व्ह्यू द्या व्हिडिओला आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर पण करा. बाय गुड नाईट.